मित्र नमस्कार. आज आपण अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी दादरवरून सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडून सोलापूरला उतरावे लागते, नाहीतर तुम्ही डायरेक्ट अक्कलकोटलाही जाऊ शकता. हे बघा सोलापूर. आज हे स्वामींचं दर्शन घेताना मी लिहिलेले एक काव्य आपणासमोर सादर करतो. बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाम तुझे मुखी घेता श्री स्वामी समर्था, धन्य धन्य झालो मी. तूच माझा पाठी राखा, अडले माझे काम. घेतले मुखी तुझे नाम, उभा राहशी पाठी. सदा डोळी तुझा हात, नाम तुझे मुखी घेता श्री स्वामी समर्था, धन्य धन्य झालो मी. साऱ्या वेदनांचे औषध आहे तुझ्या ठाई, माझे मस्तक नित्य तुझ्या पायी. जो भक्त घेई सदा तुझे नाम, मनी असे त्याच्या पूर्ण करशी सारे काम. नाम तुझे मुखी घेता श्री स्वामी समर्था, धन्य धन्य झालो मी. धन्य धन्य झालो तुझ्या कृपा प्रसादाने, तुझी कृपा अखंड राहू दे हेच आमचे मागणे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींनी लिहून घेतलेले एक काव्य. त्याने लिहून घेतले आणि मुखाने बोलूनही घेतले. असा स्वामी समर्थांचा महिमा. असे हे श्री क्षेत्र अक्कलकोट. या अक्कलकोटला तुम्ही एक वेळ नक्की भेट घ्या आणि स्वामींचा आशीर्वाद नक्की घ्या. हा अन्नछत्र व भक्तनिवास येथील परिसर आहे. असा विस्तृत असा परिसर आहे. इथे महाप्रसादाची उत्तम अशी सोय केलेली आहे. महाप्रसाद संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत असतो व दुपारी 12 ते 4. आपण अक्कलकोटला भेट दिल्यावर अन्नदान नक्की करा, कारण अन्नदान हेच श्रेष्ठ दान आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नक्की असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.